हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल स्मिता अनप्लग. सो आजचा संडे म्हणजे यांचा फंडेच असतो आणि हे तर कळलंच नाही की बाबा जेव्हा हे लोक खेळायला लागतात, जेव्हा काढायची वेळ असते तेव्हा काढत नाही, तेव्हा ठेवतात हे लोक कंटेस्टंटना, आणि जेव्हा हे लोक खेळायला लागतात तेव्हा हे लोक त्यांना काढतात. म्हणजे काय लॉजिक कळतच नाही मेकर्सचं. म्हणजे कुठल्या बेसिसवरती काढतात. तर मागच्या वेळी सगळ्यांना वाटत होतं की सागर जाणार आणि A to Z घरवाले सगळेजण म्हणाले की सागर जातोय. इव्हन सागरला स्वतःला माहिती होतं आणि वाटत होतं की तो जातोय, आणि त्याही लोकांनी संकेतला काढलं. आणि दॅट वॉज एकदम अनएक्सपेक्टेड. म्हणजे ते कुठल्या अँगलनी बरोबरच नव्हतं की संकेतला बाहेर काढणं. कारण संकेत होता, टास्क खेळत होता, मतं मांडत होता, सगळं काही करत होता. फक्त ऑफकोर्स टोळीच्या बाजूनी पण होता, पण मग एकच होतं की तो टोळीच्याच बाजूनी, त्याला चॉईस जर दिला तेव्हा पण तो दोन्ही मागच्या जेव्हा टास्कमध्ये दोन्ही वेळा तो टोळीच्याच बाजूने खेळला, तो काय काटाच्या बाजूने खेळला नाही. तर त्यांना मे बी असं वाटत असेल की बाबा ह्यानी इथून पण खेळा, कारण दरवेळी काटामध्ये सगळे म्हणजे जसं विशाल आणि सगळे स्ट्रॉंग आहेत खेळण्यासाठी, तर ते लोकच जिंकतायत आणि मग काटावाले जिंकतच नाही. तर त्यांना बरोबरीचं तोडीस तोड उत्तर देणारे समोर समोर असणारे पाहिजे होते. मे बी त्याला काढलंय. सो वी नेव्हर नो मेकरचं काय चाललंय. आपल्याला वाटतं की कंटेस्टंट बिग बॉस खेळतात, पण ते कंटेस्टंट बिग बॉस खेळत नसतात, मेकर बिग बॉस खेळत असतात. कारण त्यांना बरोबर माहिती आहे कोणाला पुढे न्यायचंय, कोणाचं काय करायचंय. अकॉर्डिंगली ते लोक सगळे फुटेज दाखवत असतात. तो काही कळत नाहीये. दादा तो ह्या टास्कमध्ये मागच्या ज्या टास्क झाला त्याच्यामध्ये तो इतका चांगला खेळत होता, तो खरं डिझर्विंग होता. आणि दुसऱ्या गोष्टीला विशालला जर त्यांनी चार्ज केलं होतं, राकेशवरती चढून गेला होता, धक्का मारला होता, जे की सगळं रूल्सच्या अगेन्स्ट होतं, विरुद्ध होतं. बट स्टील मग सगळेजण ह्यावेळी पण सगळेजण घरवाले सगळेजण म्हणत होते की बिकॉज ऑफ त्या इन्सिडेंटमुळे की विशाल जातोय, आणि ह्या लोकांनी मग सागरला काढलं. तर मला हे कळत नाही तो कुठला टास्क खेळू शकत नाही. म्हणजे तिकीट टू फिनाले अँड ऑल, म्हणजे तो त्याला बोललं गेलं की तू तिथे बाल्कनीमध्ये बसून नुसते तू टास्क खेळू शकणार नाही, तो काही करणार नाही, टास्क खेळू शकणार नाही, काय का तिकीट टू फिनाले नाही खेळणार आहे. मग त्याला तुम्ही घरात ठेवून काय करताय? म्हणून कॉन्टेंटसाठी त्याला वापरण्यासाठी तुम्ही करताय का? तर ते काही कळत नाही की बिग बॉस आणि मेकर्सचं काय चाललंय, की मग त्याला का ठेवलंय. इफ इट इज पहिल्यापासून सगळ्यांनाच माहिती होतं की तो जिंकू शकत नाही. बिकॉज त्याचं कसं आहे ना, एक जरी तो मास्टर माइंड असला, चांगला खेळत असला, सगळं काही असलं, तरी पण तो नेगेटिव्हच दिसत होता. सो तो जिंकणार तर नव्हताच. पण मग हे असं का केलं जातंय, असं का करताय, तर ते काही कळत नाही मेकर्सचं. मग त्याला ठेवण्यात तुम्हाला काय अर्थ आहे? मग अजून त्याच्याकडनं कॉन्टेंट काढून घ्यायचं आहे की बाबा त्याला नाही खेळता आलं किंवा काय, मग तो काय कसा रिॲक्ट करतो किंवा काय कुठल्या गोष्टीला कसं सामोरं जातोय ते तुम्हाला बघायचंय. किंवा मे बी तो MG घेऊन आलाय टॉप 5 ची, दॅट्स वाय तुम्ही त्याला काढू नाही शकत आहे. सो काही माहिती नाही आपल्याला, कारण हे कसे हे मोठे मोठे कलाकार आहेत, ते मोस्ट ऑफ लोक MG घेऊन आलेच असणार. सो असेच येणार नाही. पण तो एक आहे की हिंदीमध्ये तो पूर्ण फ्लॉप होता, तो काही चालला नाही, लवकर आउट पण झालेला, त्याचा काही गेम नव्हता. मराठीमध्ये इथे आलाय, त्याचा गेम आहे, आय रिअली डोंट अंडरस्टँड. पण त्याची एक PR ऍक्टिव्हिटी एकदम खतरनाक चालू आहे. म्हणजे इव्हन कमेंट्समध्ये पण मी बघितलं की जे त्याला लाईक करतायत आणि हे करताय, पांडे, मिश्रा, असे सगळे म्हणजे महाराष्ट्रीयन फार कमी असे दिसले, आणि जे आयडीज दिसले ते पण सगळे असे फेक आयडीजच दिसत होते. सो ती PR ऍक्टिव्हिटी म्हणजे पूर्ण खतरनाक चालू असते. म्हणजे आज आवडत असेल लोकांना त्याचा गेम, ऑफकोर्स गेम चांगला खेळतो, 10-20% लोकांना आवडत असेल, पण बाकी तर त्याचं तर 80% पूर्ण PR ऍक्टिव्हिटी चालू आहे. सो त्याच लोकांना तो आवडतो आणि तो चांगला तो PR करून आलाय कम्पेअर्ड टू अदर्स. बाकीचे नाही व्यवस्थित PR करून आलेत. तर ते व्यवस्थित सगळ्यांनी इथे आजकाल तर सगळ्यांना सोशल मीडियाचा जमाना आहे. तुम्हाला व्यवस्थित PR करून, म्हणजे बिग बॉसमध्ये जाताय तर तुम्ही व्यवस्थित PR करणं गरजेचं आहे. तर ते तुम्ही नाही केलं असेल तर मग तुम्ही कुठेतरी कमी पडताय किंवा समोरचा मग वरचढ होतोय. सो ते सगळं आहे. तर ते PR ऍक्टिव्हिटी इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट नाउडेज. तर ते तुम्ही करताय. तर ते इव्हन याच्यामध्ये मध्ये मी इंटरव्ह्यू पण बघितला की ते एवढं सगळं कॉस्टली झालंय PR ऍक्टिव्हिटीज. म्हणजे याचा मी पारस छाबराचा पण इंटरव्ह्यू बघितला, त्याच्यामध्ये तो सांगत होता की एक पोस्ट करायचे ते लोक 25,000 वगैरे घेत आहेत. बापरे. म्हणजे एवढं, म्हणजे तुम्ही लॅक्स ऑफ रुपीज तुम्ही त्या PR ऍक्टिव्हिटीज मध्ये टाकायला पाहिजेत.
सो कोणाला माहितीये कोणाला नाही माहिती. आता हिंदीचं कसं आता हा 18-19 सीझन झालेला तर त्यांना सगळंच काही माहितीये. मराठीच्या याच्यामधलं काही माहिती नाही. आता काय काय लोकांचं काय म्हणतात ना 1.5-2 दिवसापूर्वी 3 दिवसापूर्वी 1 आठवड्यापूर्वी ते लोक डिसिजन घेतात आणि जाण्याचं ठरवतात. मग त्यांना वेळ मिळत नाही किंवा काय किंवा PR ऍक्टिव्हिटी किती गरजेची आहे हे त्यांना ठाऊक पण नाहीये. सो दॅट्स वाय हे सगळं होतंय का माहिती नाही. कारण निगेटिव्ह पर्सनॅलिटी आता आपण म्हणतो ना की आपल्याला नेहमीच जेंटलमॅन पर्सनॅलिटी आवडते ना, चांगलं बोलणारे चांगलं राहणारे आणि तुमची केअरिंग आणि लव्हिंग आणि अशी लोक आवडतात. असे लोक कोणाला आवडू शकतात? ऑफकोर्स गेमच्या पॉइंट ऑफ व्ह्यू इट्स ओके, तो खेळतो आहे, डोकं चालवतोय, सगळं करतोय. पण एक आहे ना, तो एकटा नाहीच खेळू शकत ना. आणि खेळला ना त्यांनी नेहमीच सगळ्यांचा सपोर्ट. टोळी सगळ्यात पहिला टोळी कोणी स्थापन केली? त्यांनीच स्थापन केली, त्यांनीच केली ना. आणि नंतर फुल क्रेडिट मी केलं मी केलं मी केलं, म्हणजे त्याला त्याच्यासाठी लाल बादशाह पण नाव दिलं. तर हे असं कोणाला आवडतंय? सो पण आता जे चाललंय ते पूर्ण बिग बॉस त्याचा यूज करून घेत आहे पूर्ण कॉन्टेंटसाठी. कारण इफ इट इज एवढं त्यांनी पूर्ण मेन रूलचा तुमचं त्यांनी तोडलाय तर तुम्ही त्याला बाहेर काढणंच इट्स करेक्ट. कारण तिथे भाऊ स्वतः बोलले की मग तुम्ही एवढं सगळं होणार, तुम्ही काहीच खेळू शकणार, काही करू शकणार नाही, नुसतं तुम्ही टास्क बघत बसणार, तुम्ही टास्कच नाही खेळू शकणार, तुमचा घरात राहून काय फायदा? म्हणजे अक्षरशः तुम्हाला म्हणतात ना शालीत गुंडाळून तुम्हाला हे केलंय, म्हणजे म्हणतात वेल्वेटमध्ये गुंडाळून तुम्हाला झापडा दिलेला आहे असं सगळं. तर हे सगळं असं चाललंय. तर मला कळत नाही ते बिग बॉस की का असं ते लोक करताय. म्हणजे प्रत्येक वेळेला इव्हन हे इव्हिक्ट पण करण्याचं जेव्हा असते वेळ येते, प्रत्येक वेळी असंच इव्हिक्शन होतं की अरे हा तर माणूस आता चांगला खेळत होता, आता कालच्या भाऊच्या धक्क्यावर त्याला किती प्रेज केलं गेलं, अप्रिशिएट केलं गेलं सागरला प्रत्येक गोष्टीमध्ये, आणि नंतर लगेच तुम्ही त्याला काढताय. तर मग ते का करतायत ते कळत नाही. कारण त्याला तो ऍक्च्युली प्राजक्ताच्याच वेळी त्या वेळापासून तो म्हणजे त्याच्या आधीपासून, नाहीतरी सगळ्यांना माहिती सागरचा काही असा गेम नव्हता. म्हणजे कोणाला आवडत असेल आय डोंट नो किती जणांना, ऍज अन ऍक्टर खरंच मला तो भरपूर आवडायचा, पण ऍज अन बिग बॉसचा प्लेअर मला तो बिलकुल आवडलेला नाही. त्यांनी कधीच व्यवस्थित तो खेळलेला नाही. म्हणजे त्याचा मी म्हणत नाही की निगेटिव्ह, पण तो असा नाही मनाला भावला तो. म्हणजे प्रभूशी त्याचं उलटसुलट बोलणं असू दे, मुलींना खेकसून बोलणं असू दे, किंवा त्यांच्यावर वरचढ करून ओरडून बोलणं असू दे, आणि एकूणच त्याचा वावर सगळ्या घरामध्ये तो कधीच बरोबर नाही वाटला. आणि स्वतःहून तो ऍक्सेप्ट करत होता, म्हणजे गेम करत नव्हता, विशालला जाऊन जो हे जोडला गेला आणि त्याच्याबरोबर खेळत होता, आणि तो स्वतः ऍक्सेप्ट करत होता की त्याला गेम खेळता येत नाही म्हणून. म्हणजे ही इज अन फॉलोअर. प्रश्न तो नाही तुम्ही लीडर आहात की तुम्ही फॉलोअर आहात, पण तुम्ही तेव्हा तेव्हा तुमची मतं मांडू शकता ना. जेव्हा त्याला व्यक्त होण्यासाठी जेव्हा सांगितलं भाऊच्या धक्क्यावर आणि त्याला त्या ऍक्टिव्हिटी रूम मध्ये पाठवलं, आणि तेव्हा तो सगळं जोरजोरात आपटत होता, तोडत होता, विशालचे बद्दल सगळं बोलत होता. मग हे कधी तोंडावर नाही बोलू शकलास तू अनुश्री आणि संकेत वगैरे मागे बसून बोलायचे की त्याला अहंकार चढलाय, त्याला गर्व चढलाय, तो ऐकत नाही, तो स्वतः बोलतो त्याला नात्यांची गरज नाही, मग तू का खेळतोय येणार. पण हे तुम्ही तोंडावर त्याला का बोलू शकला नाहीत, म्हणजे परखडपणे जस्ट बोललात आणि नंतर गप्प झालात आणि परत जाऊन तिथे बसलात. अनुश्रीचं पण तसं झालं. जेव्हा तिने घेतलेला डिसिजन किंवा तिने टोळी सोडायचा, तर ती इंडिव्हिज्युअल खेळली असती तर तिला बघायला मजा आली असती. आणि मग आज अनुश्री काहीतरी वेगळ्याच पोझिशनवरती असते, म्हणजे मे बी तिला आपण टॉप 2 मध्ये बघू शकलो असं. पण अनुश्रीने काय केलं, परत जाऊन तिथे विशालच्या ह्याच्यामध्ये जाऊन बसली, त्याच्या बरोबर जाऊन बसली, त्याच्याबरोबर खेळायला लागले. सो मग ह्या लोकांचा ते गेमच कळत नाही ना. आणि तुम्हाला जर कळत नाही तुमचा गेम, तुम्ही कधी म्हणतात ना, जसं आता का भाऊच्या दक्करती पण तिला बोलले गेले ना की जेव्हा तू पहिल्या वीकचा गेम होता तोच गेम खेळते, म्हणजे नॉमिनेशन मध्ये आल्यावर तिचं ते काम नाही करणार, काम नाही करणार. तर हा काय तुमचा गेम आहे? आणि काम नाही करणार, भांडी नाही घासणार, हे नाही करणार, ते नाही करणार, आणि मलाच टार्गेट करतात. जेव्हा तुमच्या हातामध्ये तुमच्या ग्रुपमध्ये जेव्हा कॅप्टन्सी यायची, तेव्हा तुम्ही पण तुमच्या मताप्रमाणे तुमच्याप्रमाणे लोकांना तुम्ही खेळवायचे ना, आणि खेळायचे ना. आणि मग तुम्हाला नंतर आम्हाला सांगतात भांडी घासायला, त्यांना सांगत नाही. पण जेव्हा जेव्हा दाखवलं तेव्हा सगळेजण भांडी घासताना वगैरे दिसलेत, A to Z दिसलेत भांडी घासताना वगैरे. राकेश पण दिसले, दीपाली पण दिसले, तन्वी पण दिसले, सगळेजण दिसले. पण मग भांडी घासायचा एवढा काय तुम्हाला प्रॉब्लेम आहे? सो या लोकांचा हाच एक कुठे ना थोड्या थोड्या याच्यासाठी ना, असं नाही की चुकतायत सगळे आणि तिथं ते बिग बॉसचा हाऊस आहे, पण तिथे तुम्ही चुकीवरती मात कशी करतात, किंवा जो फीडबॅक मिळतोय त्याच्यावरती तुम्ही कसं काम करून तुम्ही कसं पुढे जाताय. आता सगळेजण तन्वीला फेक 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 म्हणतात की ती फेक आहे फेक आहे, पण 3 महिने कोण कसं फेक करू शकतं हे मला लॉजिक कळत नाही. आणि
जेव्हा जेव्हा भाऊच्या धक्क्यावर तिला काही सांगितलं गेलं, तिने ते इम्प्लिमेंट करायला केलंय. पहिल्या आठवड्यात तिला बोललं की तन्वी बोलते, खूप बोलते अँड ऑल. तर तिने लगेच स्वतःवरती कंट्रोल केला. नंतर कॅप्टन्सीच्या ह्याच्यावेळी पण तिने भरपूर पॅनिक वगैरे झालेली. तर यावेळीची कॅप्टन्सीमध्ये तिने ते इम्प्लिमेंट केलं. तर ती काही ना काहीतरी करण्याचा प्रयत्न करते, काय ना. आणि ती जशी स्टार्टिंगपासून आहे ती तशीच आहे. तिने विशालला दुश्मन तर दुश्मनच ठेवलाय. मग ती डील करायला पण जात नाही. इव्हन प्रभू तिच्या जवळचा असून सुद्धा ती त्याच्यावर नाही डील करायला गेली. सो असं सगळं तुम्ही काय खेळताय, तर तुमचा गेम तर दिसू दे. तर जसं मध्ये-मध्ये अनुषीनी सगळे टर्न अँड ट्विस्ट घेत होती, तर ती असं वाटत होतं हां, ही काहीतरी आहे. किंवा स्टार्टिंगला चोऱ्या करते, खोटं बोलते वगैरे. आणि तुम्ही खोटं बोलता लहानपणापासून आपल्याला शिकवलंय, की खोटं नाही बोलायचं आहे. हां, कोणाचा इफ इट इज एकदम काहीतरी असेल बाबा ती सिच्युएशन, कोणाचा जीव वगैरे जात असेल किंवा कोणाचे प्राण वाचवण्यासाठी आपण काहीतरी खोटं बोलतो, दॅट इज ओके. तर ती खोटं बोलते आणि सरळ नंतर अभिमानाने बोलते, की हां, मी खोटं बोलली गेमसाठी, माझ्या फायद्यासाठी. मग ते कितपत योग्य आहे? मग ही अशी पर्सनॅलिटी आवडेल का तुम्हाला? सी आपल्याला इथे कसं गेम पण बघायचं आणि पर्सनॅलिटी पण बघायची आहे. विशालचा गेम चांगला आहे, पण व्हॉट अबाउट हिज पर्सनॅलिटी? त्याच्याच माणसांबद्दल तू मागे बोलायचं आणि आज तू टोळी-टोळी म्हणून क्रेडिट घेऊन घ्यायचं, पण तुझीच सगळी माणसं गेली. जेवढी तुझ्या टोळीतली होती सगळी माणसं गेली. नंतर बाल्कनीवाले जुळले, ते पण गेले. मग आज कोण आहे? तू राहिलास आणि अनुश्री आली. अनुश्रीचं काय आहे? अनुश्री कधी इकडे तर कधी तिकडे. जिधर वजन उधर भजन तशातली गत. तर ती दोन्ही बाजूने खेळते आणि नंतर मग तिला प्रेस केलं जाते, ती इंडिव्हिज्युअल खेळते. पण यावेळी तिला सांगितलं गेलं, तुझा ओव्हर कॉन्फिडन्स झालाय. तू रूढ झालीयस. तू जास्त लोकांना कमी लेखायला लागलीस. म्हणजे तुम्हाला असं वाटायला लागलं की तुम्ही फायनलिस्ट आहात म्हणून. सो तिथे काल भाऊनी सगळ्यांना रोकटोक इन द सेन्स त्यांना स्ट्रेट फॉरवर्ड सगळ्यांना सांगितलं, भाई तुमचा गेम काय आहे आणि तुम्ही काय दिसताय म्हणून. इव्हन राकेशला पण बोलले ते. आता राकेशचं कसं आहे, त्याची पर्सनॅलिटी चांगली आहे, त्याचा ओरा चांगला आहे, ही इज अ जेंटलमॅन गाय. पण काय काय त्यांनी पण चुका केल्या ना, की जसं राखीवरती हे केलं. पण राखी पण त्याला किती घालून पाडून बोलली होती, ती कुठल्या लेवलवरती घेऊन गेली होती. म्हणजे तिने त्याला त्या लेवलवरती पोक करून गेलं, की तो तिच्यावरती गेला. पण ऑफकोर्स ती पण एक लेडी आहे आणि त्यांनी मारलं वगैरे नाही, पण तो गेला ना. तर ते सगळंच आहे या लोकांचं. तर तिथे सगळ्यांना रियालिटी चेक दिलेले आहेत काल. तर त्यांनी प्रत्येकाने आपण आता काय खरं म्हणायला गेलं तर सगळ्यांनी आपापले विनर डिसाईड केलेले आहे. कारण आता कसे 15 दिवस झाले, म्हणजे हा एकच आठवडा राहिलेला आहे. हा एक आठवडा इथे एक भाऊचा धक्का आणि पुढचा फिनाले वीक असणार. सो मग आता काय गेम तसा काय राहिला. आता त्यातल्या त्यात तुम्ही ह्या 15 दिवसामध्ये जर तुम्ही काय मिरॅकल करू शकता, सो इट्स अप टू यू. मग आणि हे तुमचं नशीब, तुमचा गेम आणि तुमचे थॉट्स ह्याच्या जोरावर तुम्ही काय ते जिंकू शकाल. सो मग ॲज युजल आपलं जे भाऊचा धक्का मी म्हटलं तर संडे फंडे त्याच्यात काहीच नव्हतं. तर स्टार्टिंगला ते एक आहे राखीला त्यांनी प्रेस केलं, ते तिने मेकअप केलेला तो जुलीचा. खरंच इट वॉज ऑसम. खरंच तो मस्त मेकअप होता. म्हणजे असं वाटत होतं की मेकअपनी मेकअप केलेला आहे. आणि स्टार्टिंगला तेव्हा तिला बघितलं तर खरंच एकदम घाबरल्यासारखं झालं होतं. तर तो खरंच छान होता. तिला ते प्रेस केलं आणि नंतर मग ते त्यांचे गेम स्टार्ट झाले. ते टेस्टिंग पदार्थ करायला दिले. कुरडया काय, शिरा काय, लाडू, कोथिंबीर वडी, अनारसे, अळूवडी असं सगळं काय काय दिलं. आणि नंतर मग दुश्मनाचं कौतुक करायचं. ते सगळ्या टेस्ट वगैरे करून दुश्मनाचं कौतुक करायचं. मग विशाल, तन्वी आणि हां, ते हेलियम बलून्सची ती हवा घ्यायची हेलियम बलून्सची आणि त्याच्याने मग ऑफकोर्स तुमचे ते आवाज वेगळे येतात आणि मग ते सगळं फनी वगैरे होतं. मग ते विशाल तन्वीला बोलवलं. मग त्यांनी त्यांचं कौतुक. मग राखी आणि राकेशला, अनुश्री, दीपालीला बोलवलं आणि रेवा आणि सागरला बोलवलं. नंतर मग हा टास्क चांगला होता आठवणीचा, म्हणजे बिग बॉस मेमरी वॉल. तर हा टास्क मला थोडंफार आवडलं. म्हणजे तुमच्या या पूर्ण 3 महिन्याच्या मेमरीमध्ये तुमचे कोणते छान इन्सिडेंट्स होते, तर ते तुम्हाला सिलेक्ट करायचे. तर प्रत्येक जण आपापल्या हिशोबाने त्यांनी केलं. राकेशचं त्याला दिलं, दीपाली बरोबर तो डान्स होता, तन्वी बरोबर डान्स होता. पण त्याचं कसं ते पहिलेपासून बॉन्डिंग आहे दीपालीवर आणि ते सुद्धा पण. आणि ते एक आहे तुंबींचं, ते रिक्रिएट केलं होतं त्याचं जे 25 वर्ष झालेले तुंबींना. तर त्यांनी ते दीपालीचं आणि त्याचं तो फोटो सिलेक्ट केला. नंतर मग सागरला बोलवलं, त्याला दीपालीचं बरोबर आणि राखी बरोबरचं एक दिलेलं. मग त्यांनी नशीब दीपाली बरोबरचं जे मोमेंट होतं ते त्यांनी वॉलवर. नंतर तन्वीला बोलवलं.
तन्वीला राकेशचं पण दिलेलं, दीपालीचं पण दिलेलं. पण त्यांचे ते क्यूट मोमेंट्स होते, दोघा भावा बहिणीचे पाणी वगैरे फेकतात आणि मजा करतात फनवेने. तर तिने राकेशचं ते सिलेक्ट केलं. मग अनुश्रीला बोलवलं. मग तिच्या सागर बरोबर पण डान्स होता आणि विशाल बरोबर पण होतं. विशालचं वॅक्स करताना होतं. तर ती म्हणाले ते जरा थोडं दर्दनाक वगैरे होतं, इरिटेट झालेला, पण त्याचं सागर बरोबरचं डान्स फार आम्ही एन्जॉय करत होतो. तिने तो सिलेक्ट केला. मग रेवाला बोलवलं. मग दीपाली आणि तन्वीचं दोघांचे मोमेंट्स होते. तर ते इमोशनल मोमेंट्स म्हणे शेअर करत होते तन्वी बरोबर आणि दीपाली बरोबर होते. ते जर त्यांचं भांडण वगैरे झालेलं तर ते मोमेंट्स, सो दॅट्स वाय तिने तन्वीचं, पण त्यांचा दोघींचा पण बॉन्ड चांगला झालाय, तर त्या दोघी एकमेकांना करतात मदत. मग दीपालीला आलं. दीपालीनं पण राकेश आणि तन्वीचं आलं. ते त्यांचं सेलिब्रेशन झालं पाडव्याचं. त्याच्यामध्ये फुगड्या खेळताना होतं तन्वी बरोबर. पण राकेशचं तिने सेम त्यांनी मॅचिंग केलेलं. तिने ज्या कलरची साडी घातलेली त्याच कलरचा त्याने कुर्ती जॅकेट काहीतरी समधी घातलेलं आणि दोघं एकदम क्यूट दिसत होते. तर ते तिने मग राकेश बरोबरचं केलं. मग राखीला हे केलं. मग राखीचं तिला एक होतं ते लग्नाचे मोमेंट्स होते, म्हणजे हार बीर घातलेले राकेश बरोबर, ते काय आवडलं नाही मला. आणि विशाल बरोबरचं होतं ते डान्स होतं. पण तिला ते थोडं वाईट वाटलं राकेश बरोबरचं, पण तिने तो बोला मी तुला भाव नाही देणार. तर म्हणजे शी वॉज क्राईंग. तर लिटरली ते मग काय इमोशन्स होतं, खरं होतं, पण राखीला काय तुम्ही काय प्रिडिक्ट करू शकत नाही, ती राखी आहे. सो दॅट्स मग तिने मग ते विशालचं सिलेक्ट केलं. नंतर मग ते 2 ग्रुपचं मग डेडिकेट प्रॉप्स आणले आणि मग ते कच्च्या कानाचं, मग ते राकेशला केलं. मग मेंदू कोणाचा वगैरे, मग ते रेवाला म्हणजे मेंदू नाहीये अँड नंतर डोळे सगळं चुकीचं दिसतंय अँड मग ते दीपालीला केलं. नंतर मग हृदय नाहीये, मग राखीने ते राकेशला दिलं की तू मला ओळखतो सगळे, पण तू मला बोललास मी तुला भाव नाही देणार आणि ऑल. सो आरबी बोलला, पण असं काही नाहीये की भांडण झालं होतं, हिट ऑफ द मोमेंट ते सगळं मी बोललो, तरी पण तो सॉरी अँड बोला. पण तुझ्याकडनं पण तो बोला, तुझ्याकडनं पण झालं. ऑफकोर्स राखी आहे ती, भरपूर काय काय बोलली होती राकेशला. सो मग तुझ्याकडनं पण झालं. नंतर मग या ग्रुपमध्ये नाक असते, म्हणजे जसं आता काटाचं झालं तसं टोळीचं होतं, नाक असते. मग त्यांनी राखीला दिलं की सगळीकडे नाक असते. नंतर मग जिभेवर कंट्रोल नाही, जबान संभाल के ते पण त्यांनी राखीला दिलं. मग हार्टचं, मग इमोशनल केअरिंग व्हायची गरज आहे, मग हार्टलेस आहे म्हणजे, तर मग ती अनुश्रीला दिलं. नंतर मग आरबी बोलला की ब्लंट बोलते पण ती हार्टलेस वाटते अँड ऑल. नंतर मग ती अनुश्री एक बोलली डायलॉग की इमोशनली हार्ट हर्ट व्हायला मी घाबरते, म्हणजे कोणीतरी तिला हर्ट केलं तर त्यामुळे ती घाबरते अँड ऑल. तर मला या शोमध्ये हे सगळं नाही करायचंय, तर म्हणून तुम्हाला लोकांना वाटत असेल मी इमोशनलेस आहे अँड ऑल. आणि मग नंतर ते एक सरप्राईज दिलं, जसं म्हणजे रितेश भाऊंचा तो पिक्चर येतोय शिवाजीवरती. तर छान होता, मस्त होताच तो पूर्ण चित्रपट, म्हणजे टीजर दाखवला चित्रपटाचा शिवाजी महाराजांचा. तर मस्त होता, म्हणजे सगळे ॲक्टर्स वगैरे पण त्यांनी छान घेतले आहेत आणि सगळंच केलं आहे. पण ते आय डोंट नो शिवाजीच्या ह्याच्यामध्ये त्याची जरा ऑफकोर्स महाराज आहे, महाराजांबद्दल काय बोलायचं, ती एक पर्सनॅलिटी असे आहे की आपल्या सगळ्या महाराष्ट्रीयन लोकांना ते म्हणतात ना देवाच्या ह्याच्यावरती आहे. पण ते रितेशला तेवढं जमलं नाही. मला तरी तो बाकीचे सगळे कॅरेक्टर्स आवडले, म्हणजे संजय दत्तचं दाखवलं, सगळे ए टू झेड, महेश मांजरेकरचं दाखवलंय ना, फरदीन खान दाखवला, ईच अँड एव्हरीथिंग, विद्या बालन दाखवले, सगळे आवडले. पण कुठेतरी रितेश देशमुख तेवढा हे नाही वाटला, इम्पॅक्टफुल नाही वाटला मला. मला असं वाटत होतं ठीक आहे तुम्ही पिक्चर काढा, तुम्ही स्वतः रोल घेता, सगळं करता, पण जरुरी नाही ना प्रत्येक वेळी मेन रोल तुम्हीच केला पाहिजे, तुम्ही त्याला सूट पण झाले पाहिजे. सो आय डोंट नो वाय मला असं वाटतं, तुम्हाला आवडलं असेल, पण मला ते त्याचा आणि आय मीन नाही आवडलं इतकंसं. तर बघू आता पिक्चर कसा आहे काय आहे, तर त्याच्यावरनं कळेल. आणि नंतर पुढं पिक्चर हे कसं टीजर होतं काही सेकंदाचं आहे ऑल. सो मेन पिक्चरमध्ये कसं काय असेल तर ते बघायला मजाच येईल. आणि नंतर ऑफकोर्स मग एलिमिनेशन आलं, तर ते सगळे कालपासून न्यूज येत होतं त्या सागर गेला. तर इथे पण असंच झालं, जेव्हा बॉटमला जेव्हा रेवाला पण सांगितलं, म्हणजे रेवाला का तिला हट केलं जाते कळत नाही. म्हणजे जेव्हा कॅप्टन्सीचं पण झालं, पण नाही तुम्ही चिटिंग करून झाला तिला बोलण्यात आलं. आणि इथे पण जेव्हा बॉटम 3 तुम्ही बॉटम मध्ये आहात लक्षात ठेवा. अरे ती वाचली ना, पण ती वाचली ना, ती सेफ झाली ना, मग तरी ऐकवायची काय गरज आहे. नेहमी असं बोलतात तुम्ही सेफ आणि तुम्ही अनसेफ, किंवा तुम्ही डेंजर झोन मध्ये आणि तुम्ही बॉटम मध्ये, मग तिला एवढं का ऐकवायचंय.
सो पण ती खेळते, आल्यापासून गेम ती चांगला खेळते, तर एवढं तरी तिला नाही टार्गेट केलं पाहिजे, बोलायला पाहिजे. पण लेट अस सी, आता वेट अँड वॉच. नंतर मग सागरला एलिमिनेट, सागरचा तर स्वभाव पहिल्यापासूनच आवडत नव्हता. म्हणजे एलिमिनेशनच्या वेळी पण जेव्हा जेव्हा कोणी तरी एलिमिनेट असे, ह्याला प्रत्येक गोष्टीची घाई असायची. इव्हन प्राजक्ता पण जेव्हा एलिमिनेट झाली तेव्हा पण ती बोलत होती सगळ्यांना भेटत होती, हा चला ठीक आहे निघा. आता काल पण असंच, हा दीपाली तरी म्हणते अरे थोडं थांब, तरी पण म्हणजे त्याला नुसती घाई. म्हणजे जे आय रिअली डोंट अंडरस्टँड. तुम्ही म्हणजे तुम्ही म्हणतात की माझ्या कॉमेडीवरती हसायचं नाही, हे नाही करायचं, ठीक आहे, तुझ्या कॉमेडीवरती हसायचं नाही ते कसं, पण जेव्हा जेव्हा इमोशनल सिच्युएशन येते तेव्हा त्या सिच्युएशन तू का धावतोयस, तू का पळतोयस, तू का वेगळ्या रीतीने रिॲक्ट करतोय. सगळ्यांना माहिती होतं फॅमिली वीक आहे, फॅमिली वीक मध्ये सगळ्यांना माहिती होतं फॅमिली येणार आहे. तर लोक तुम्ही पहिली गोष्ट तर शॉक होऊ शकत नाही. पहिली गोष्ट तुम्ही हॅपी होऊ शकता, ह्याचं शॉक पण नाही, हॅपी नाही. व्हॉट वॉज हिज रिॲक्शन, त्याची काय रिॲक्शन होते एकदम घाबरल्यासारखं, जसं भूतभीत बघितलंय, स्वतःच्या बायकोला आणि मुलीला बघितलं. बाई म्हणजे त्याला कळतच नाही रिअल मध्ये कसे, कुठल्या सिच्युएशनला कुठल्या मोमेंटला काय रिॲक्शन द्यायचे आहेत. म्हणजे तुम्हाला स्क्रिप्ट लिहून दिलं तेव्हाच तुम्ही व्यवस्थित काम करू शकता. बाकी रिअल लाईफ मध्ये जे सिच्युएशन येतात तुम्हाला कळतच नाही कुठे काय कसं बोलायचं ते. तिथे प्रभूला पण कधी कधी कसंही काही बोलायचं उलट आणि नंतर बोलायचं नाही मी प्रभूवर माझं प्रेम आहे. आणि मुलींना पण उलट सुलट बोलायचा, त्यांना झापायचा, त्यांना ओलायचा अननेसेसरी, इन्क्लुडिंग दीपाली आहे ना. तुम्ही वेगळ्या वेनी पण बोलू शकता ना, पण तरी तुम्हाला खेकसायचंय, ओरडायचंय. तर हे काय कॅरेक्टर आवडलं नाही, त्याचं जे काही वावर होता बिग बॉसच्या ह्याच्यामध्ये तो काही आवड. पण हे तितकंच खरं आहे की आता मागच्या आठवड्यात तो एवढा चांगला खेळला, तर मग त्याला खरंच म्हणजे मला तर आश्चर्य वाटतं, आधी काढायला पाहिजे, जेव्हा काढायची वेळ होती तेव्हा नाही काढलं, आणि आता चांगला खेळल्यावर त्याला काढलंय. पण इट्स ओके, इट्स बिग बॉस. सो मेकर्सला जे करायचं असतं तेच करतात. सो भेटूया आपण उद्याच्या एपिसोडमध्ये. तर आजच्या एपिसोडमध्ये एवढंच होतं. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा. थँक्यू.